खेड्यामधल्या बातम्यांनंतर आता पुढे वळूयात। नागपूरच्या शहीद गोदावरी उड्डाण पुलावरून ये-जा करणाऱ्यांना आता एका नव्या संकटाला सामोरं जावं लागतंय। उड्डाण पुलाजवळ प्रवेश करताना दोन्ही बाजूंनी उंच स्पीड ब्रेकर्स लावण्यात आलेले आहेत, त्यामुळे वाहतूक मंदावून वाहतूक कोंडी होते, अनेकदा अपघातही घडतात। या संदर्भातला आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी संजय तिवारी यांनी। नागपूरच्या शहीद गोवारी उड्डाण पुलाच्या चढताना दोन्ही बाजूला अशा पद्धतीनं मोठे मोठे स्पीड ब्रेकर्स लावण्यात आलेले आहे आणि या स्पीड ब्रेकरवरून जाताना विशेष काळजी घ्यावी लागते। चारचाकी वाहनं, तीन चाकी ऑटो रिक्षा तर स्लो होतातच आहेत, पण जे दोन चाकी वाहनं आहेत ते जर स्लो झाले नाही, त्यांनी जर वेग मंदावला नाही तर त्यांना झटक्यात खाली पडण्याचा सुद्धा धोका इथे निर्माण झालेला आहे। आणि आपण पाहू शकता एक होमगार्ड आजपासून इथे विशेष नियुक्त करण्यात आलेला आहे, फक्त वाहन चालकांना सांगण्यासाठी की तुम्ही इथे थोडा वेग कमी करा, केला नाही तर झटका बसण्याची शक्यता आहे। आणि त्यामुळे होमगार्ड हात दाखवतोय आणि दुचाकी वाहनं असतील, तीन चाकी वाहनं असतील ती इथे आपला वेग मंदावतायत आणि त्याचं कारण म्हणजे हे अगदी टोलेजंगी आपण म्हणू शकतो अशा पद्धतीचे हे जे स्पीड ब्रेकर्स आहेत। आपण पाहू शकता साधारणपणे स्पीड ब्रेकर्स याच्या अर्ध्या उंचीचे असतात, पण हे अत्यंत मोठ्या उंचीचे आणि अशा उंचीचे की जर तुमचं लक्ष नसेल तर तुम्ही स्लीप वॉल किंवा दुचाकीवरून खाली पडाल आणि लोक अत्यंत त्रस्त झालेले आहेत। नागपूर महानगरपालिकेने हा केल्याचं सांगण्यात येत आहे, पण त्याला अजूनही महापालिकेकडून दुजोरा मिळालेला नाही। आपण एक ऑटो रिक्षा चालक आहेत, त्यांच्याशी बोलूया। दादा, तुम्ही आत्ता इथून आलात आणि हा स्पीड ब्रेकर बघितलात, तुमची काय भावना? कारण काल होता का, परवा होता का हा स्पीड ब्रेकर? हे कालपासूनच सर इथे आम्हाला दिसलं आहे, पण याच्यामुळे भरपूर त्रास आहे। स्पीडनं सिग्नल झाला की लगेच आम्हाला असा त्रास होतो की मागचा माणूस आम्हाला ठोकेल का असं वाटतंय आम्हाला। हा, इतका झटका लागतो? हो सर, झटका लागतोय। मुख्य म्हणजे पाठीचे जे मणके आहेत किंवा मान आहे त्याला दुखापत होण्याची शक्यता आहे सर, कारण की पॅसेंजर आम्हाला म्हणतात हळू चालवा, इथे कसं ब्रेकर आले म्हणून, नाहीतर आम्हाला काही त्रास नाही आतापर्यंत काही त्रास नव्हता याचा। पण याच्यामुळे दोन्ही साईडला ब्रेकर लावले तर आम्हाला असं वाटतं अजिब वाटते, याच्या आधी कधीच इथे ब्रेकर नाही। मुख्य म्हणजे हा नागपूर वर्धा हायवेचा भाग आहे आणि या हायवेवरती सामान्यतः वेग चांगला वेग असतो वाहनांचा, दुचाकी असतील, चारचाकी असतील, पण इथे आल्यावरती अचानक आणि आपण बघू शकता की आता तो जो ऑटो आहे मागच्या बसला तो लागू शकत होता, इतक्या अशा पद्धतीनं ते ऑटो सुद्धा अगदी मागे जात होता, कारण त्या स्पीड ब्रेकरची उंची, हा स्पीड ब्रेकर आहे की नेक ब्रेकर आहे असाच प्रश्न आता लोक विचारतायत। आणि महानगरपालिकेने पुष्टी केली नसली तरी आणि वाहतूक विभाग जो आहे पोलिसांचा, ते वाहतूक विभागाचे शिपाई स्वतः म्हणतायत की याची गरज नव्हती। अर्थातच हा कोणी केलाय हा एक वेगळा प्रश्न आहे, पण त्याच्यामुळे लोकांना प्रचंड त्रास होतोय आणि हे सगळे व्हिडिओ सोशल मीडियावरती व्हायरल होत आहेत। संजय तिवारी, NDTV मराठी, नागपूर।